सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही असा निर्धार जरांगेंनी केल्याचं पाहायला मिळालं। अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोवर मुंबई सोडणार नसल्याचं सुद्धा जरांगे म्हणालेले आहेत। मी मेलो तरी आता मैदानामधून हटणार नसल्याचं सुद्धा जरांगे पाटील ठामपणे म्हणालेत। इथून पुढे मराठे काय आहेत हे दाखवून देणार। शनिवार रविवारी आंदोलक मुंबईत येतील, आंदोलन अजून छान होईल असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय। हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्याची मागणी सुद्धा पुन्हा एकदा जरांगे यांनी केलेली आहे। समाजाला डाग लागेल असं वागू नका। दुसरीकडे एकीकडे जरांगेंनी आपल्या आंदोलकांना आवाहन सुद्धा केल्याचं दिसलं। कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आमचं मराठ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं सरकारला जरांगेंनी म्हटलंय। सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं, जसं रात्री केलं तसं। न्याय देवता आपल्यासाठी गोरगरिबांचा आधार आहे, गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे। न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल, आपल्या बाजूने न्यायदेवता उभा राहील। गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आसरू पुसायचं काम न्यायदेवता करील। आपल्या वेदनेत सहभागी न्यायदेवता होईल। न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही। मी तर मेलं तरी या आजच मैदानातून हटत नाही, काय व्हायचं ते होईल। त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग ते मराठी जाणं। त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे, पण मी मागणीची अंमलबजावणी केल्याशिवाय हटायला तयार नाही। मराठी काय असते ते 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझं नाविलाज, पण मी मोरसरीतून हटत नाही। सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो, तरी फडणवीसांना नाही सांगतो। सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही।